नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत की जी जाहिरात या ठिकाणी आलेली आहे लेखा व कोशागार विभागामध्ये पुणे विभागाच्या या ठिकाणी माध्यमातून, तर वित्त विभागामध्ये कनिष्ठ लेखापाल या पदासाठीची ही भरती प्रक्रिया असणार आहेत आणि या ठिकाणी एकूण ज्या जागा आहेत या 75 अशा या ठिकाणी एकूण जागा दिलेल्या आहेत आणि लेखा व कोशागार या विभागामध्ये। ओके, याच्यासाठी ही सरळ सेवा आहे, गट क परीक्षा असणार आहे। परीक्षेचं नाव काय आहे? कनिष्ठ लेखापाल हे पदाचं नाव आहे। गट क संवर्ग आहे, सरळ सेवा आहे आणि याच्यासाठी ऑनलाईन माध्यमातून अर्ज त्या ठिकाणी 31 डिसेंबर 2024 रोजापासून सुरू होणार आहेत। तर याच्याबद्दल अजून सविस्तर माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। बघा, सहसंचालक लेखा व कोशागारे पुणे विभाग पुणे, कनिष्ठ लेखापाल परीक्षा 2023-24 पदाचं नाव आहे कनिष्ठ लेखापाल अर्थात ज्युनियर अकाउंटंट। आणि जी वेतन श्रेणी या ठिकाणी दिलेली आहे 7व्या वेतन आयोगानुसार म्हणजे S10 ची लेव्हल आहे 29,200 ते 92,300 ही या ठिकाणी वेतन श्रेणी आहे आणि भराव्याची एकूण पदे आहेत 75। पुढे बघा, शैक्षणिक अर्हता या ठिकाणी काय दिलेली आहे तर कोण एलिजिबल आहे तर संविधानिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी म्हणजेच एनी ग्रॅज्युएट किंवा एनी डिग्री त्या ठिकाणी असली पाहिजे। ओके, किंवा शासनाने त्याच्याशी समतुल्य म्हणून घोषित केलेली अन्य कोणतीही अर्हता त्या ठिकाणी असली पाहिजे। याच्यासोबतच तुम्हाला तांत्रिक अर्हता सुद्धा आवश्यक आहे। तर तांत्रिक अर्हतेमध्ये सांगितलेलं आहे की मराठी टंकलेखनाचे किमान 30 शब्द प्रति मिनिट वेग मर्यादेचे किंवा इंग्रजी टंकलेखनाचे किमान 40 शब्द प्रति मिनिट वेग मर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र। ओके, म्हणजे जे आप टाइपरायटरवर होत होतं त्या पद्धतीनं मराठी 30 किंवा इंग्लिश 40 किंवा त्याच्यानंतर कम्प्युटराइज त्या ठिकाणी टायपिंग सुरू झाली ते प्रमाणपत्र असलं तरी चालेल। म्हणजेच तुम्हाला एनी डिग्री सोबतच काय असणं अनिवार्य आहे? तांत्रिक अर्हता मराठी 30 किंवा इंग्लिश 40, 30 किंवा 40 याच्यापैकी एक। ओके, तर जर नसेल तर त्या ठिकाणी एलिजिबल नसणार आहेत। शैक्षणिक व तांत्रिक अर्हता गणना करण्याचा दिनांक या ठिकाणी दिलेला आहे की प्रस्तुत जाहिरातीस अनुसरून अर्ज सादर करण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकास संबंधित शैक्षणिक व तांत्रिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे। म्हणजे आज जर या ठिकाणी ही जी नोटिफिकेशन आली असेल तर तुम्ही याच्या अगोदरच तुमच्याकडे त्या ठिकाणी ही पात्रता असली पाहिजे। या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे की वयोमर्यादा कशी आहे तर ऑनलाईन अर्ज सादर करायचा अंतिम दिनांकास म्हणजेच 30 जानेवारी 2025 रोजी किमान वयोमर्यादा 19 वर्ष व कमाल वयोमर्यादा खालील प्रमाणे त्या ठिकाणी राहील। बघा, कमाल वयोमर्यादा किती आहे? अमागास वर्गांसाठी 38 वर्ष आहे, मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक आणि अनाथ यांच्यासाठी 43 वर्ष आहे, दिव्यांग यांच्यासाठी 45 वर्ष आहे। त्याच्यानंतर तुम्ही या ठिकाणी बाकीचे एक्सेप्शनल बघू शकता, सशस्त्र दलात केलेली सेवा प्लस 3 वर्ष अशा पद्धतीनं, माजी सैनिक 45 वर्ष, प्रावीण्यप्राप्त खेळाडू 43, प्रकल्पग्रस्त 45, भूकंपग्रस्त 45, पदवीधर अंशकालीन कर्मचारी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे 55 वर्ष। ओके, स्वातंत्र्य सैनिकाचे पाल्य 91 चे जनगणने कर्मचारी, 94 नंतरचे निवडणूक कर्मचारी 45 वर्ष। त्याच्यानंतर पुढे प्रस्तुत जाहिरातीमध्ये विहित केलेल्या अटी व शर्तींची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने खालील वेळापत्रकानुसार अर्ज त्या ठिकाणी मागवण्यात येत आहेत आणि ऑनलाईन अर्ज नोंदणी सुरू होणार आहेत 31 डिसेंबर 2024 रोजी संध्याकाळी त्या ठिकाणी 17 वाजल्यापासून। ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक आहे 30 जानेवारी 2025, म्हणजे जवळपास 1 महिन्याचा कालावधी या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे। त्या यासोबतच तुम्हाला परीक्षा शुल्क सुद्धा भरायचं आहे 900 रुपये त्या ठिकाणी रिझर्व कॅटेगरीसाठी आहे आणि 1000 रुपये ओपन कॅटेगरी यांच्यासाठी आहे। यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर जी आपल्याला वेबसाईट दिलेली आहे mahakosh.maharashtra.gov.in या वेबसाईटला जाऊन तिथे रजिस्टर करायचं आहे
आणि आपला जो काही फॉर्म आहे तो त्या ठिकाणी भरायचा आहे. आपले जे काही एज्युकेशनल डॉक्युमेंट आहे ते त्या ठिकाणी महत्त्वाचे असणार आहे, अगदी 10वीपासून तर ग्रॅज्युएशनपर्यंतचे. ओके. त्याच्यानंतर पुढे बघा, परीक्षेचं स्वरूप आणि दर्जा नेमका काय आहे. तर बघा, विषय आहे या ठिकाणी एक परीक्षा घेण्यात येणार आहे CBT मोड, म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे तुमची. ठीक आहे, कम्प्युटर बेस्ड त्या ठिकाणी टेस्ट असणार आहे. ऑनलाईन परीक्षा असणार आहे. एकच परीक्षा आहे, म्हणजे सरळ सेवा आहे. इंटरव्ह्यू त्या ठिकाणी नसणार आहे. मग या एका परीक्षेमध्ये कोणकोणते विषय तुम्हाला त्या ठिकाणी असणार आहे. तर मराठी व्याकरण आहे, इंग्रजी व्याकरण, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी. प्रश्नांचा दर्जा, मराठी व्याकरणासाठी उच्च माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे 12वी, इंग्रजीसाठी सुद्धा 12वी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणीसाठी पदवी हा दर्जा असणार आहे. प्रत्येक विषयावर प्रश्नांची संख्या आहेत बघा 25, 25, 25, 25, 25. अशा पद्धतीने हे 4 विषय तुम्हाला 100 प्रश्नांसाठी विचारण्यात येणार आहे आणि प्रत्येक प्रश्नाला 2 गुण, याप्रमाणे एकूण गुणांचा जो पेपर असणार आहे तो असणार आहे 200 गुणांचा. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं हे परीक्षेचं स्वरूप आणि त्याचा दर्जा असणार आहे. परीक्षेचा जो कालावधी आहे मित्रांनो तो असणार आहे 2 तास, म्हणजेच 120 मिनिटं त्या ठिकाणी असणार आहे. त्या ठिकाणी सेक्शनल असं काही टायमिंग दिलेला नाहीये. तर बघा, परीक्षा सुरू होण्याच्या विहित वेळेनंतर येणाऱ्या उमेदवारांना परीक्षा कक्षात प्रवेश दिला जाणार नाही, या अशा त्या ठिकाणी अटी वगैरे सांगितलेल्या आहे. याच्यामध्ये महत्त्वाचं काय सांगितलं की एकूण 200 गुणांची परीक्षा कशी असणार आहे, ऑनलाईन पद्धतीनं घेण्यात येणार आहे. वेगवेगळ्या शिफ्टमध्ये ही परीक्षा त्या ठिकाणी घेण्यात येणार आहे. ओके, कारण विद्यार्थ्यांची संख्या त्या ठिकाणी जास्त असणार आहे. सो जे काही आपल्याला सेंटर निवडायचे आहेत, पहिले 3 सेंटर आपल्याला त्या ठिकाणी निवडावे लागतात. तुमचे सेंटर जो काही प्रेफरन्स दिलेला आहे त्याच्यानुसार तुम्हाला परीक्षा केंद्र अलोकेट केलं जातं. प्रश्नपत्रिकेतील प्रश्न बहुपर्यायी वस्तुनिष्ठ स्वरूपाचे असतील, म्हणजेच MCQ स्वरूपाची त्या ठिकाणी असणार आहे. मराठी विषयाची परीक्षा ही मराठी भाषेतून व इंग्रजी विषयाची परीक्षा इंग्रजी भाषेतून, म्हणजे मराठी ग्रामर मराठीमध्ये असणार, इंग्रजी ग्रामर इंग्रजीमध्ये असणार. आणि जे सामान्य ज्ञान व अंकगणित आहे तर या विषयाची परीक्षा मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेमधून त्या ठिकाणी घेण्यात येणार आहे. त्याच्यानंतर एक्झाम फॉर्म फिल केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी प्रवेशपत्र उपलब्ध होईल, ते डाउनलोड करून वगैरे करायचं आहे. या ठिकाणी मुलाखत घेण्यात येणार नाही. ओके, इंटरव्ह्यू नाही आहे, सरळ सेवा आहे, एकच परीक्षा आहे. ऑनलाईन परीक्षेत गुणांच्या आधारे निवड सूची तुम्हाला त्या ठिकाणी तुमची तयार करण्यात येणार आहे. आणि आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे उमेदवाराने एकूण गुणांच्या किमान 45% गुण प्राप्त करणे आवश्यक आहे. ओके, म्हणजे जे काही त्या ठिकाणी तुमचे 200 गुण असतील त्या 200 पैकी किमान 45% गुण तुम्हाला मिळणं अतिशय गरजेचं आहे. परंतु याचा अर्थ असा होत नाही की 45% मार्क्स मिळाले म्हणजे पोस्ट मिळते, असा त्याचा अर्थ अजिबात नाहीये. तर मेरिट तुमचं त्या ठिकाणी डिसाईड केलं जाईल. 75 जागा आहेत. मग जे काही समांतर आरक्षण आहे ते समांतर आरक्षण कसं आहे ते आपण PDF मध्ये टाकलेलं आहे, PDF टाकलेली आहे टेलिग्राम चॅनलला, सविस्तर त्याच्यामध्ये तुम्ही बघून घेऊ शकता. ठीक आहे, तर खाली लिंक दिलेली आहे आपल्या टेलिग्राम चॅनलची, त्याच्यावर जाऊन तुम्ही सविस्तर जाहिरात बघू शकता. 45% गुण प्राप्त करणं आवश्यक आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. परंतु जर तुम्हाला त्या ठिकाणी मेरिटमध्ये यायचं असेल तर बघा, 100 प्रश्न आहेत, 200 गुण आहेत, म्हणजे किमान म्हणतोय मी 150+ तरी मार्क तुमचे असले पाहिजे. ठीक आहे, 150+. कारण या ठिकाणी टायपिंग असल्यामुळे बरेचसे विद्यार्थी त्या ठिकाणी स्पर्धेतून बाहेर पडणार आहेत, कारण सगळ्यांकडेच टायपिंग असते असं नाही. जर टायपिंग जर त्या ठिकाणी नसती ठेवला क्रायटेरिया तर हाच जो स्कोअर आहे तर तो कदाचित समजा 180च्या आसपास प्लस तुम्हाला मिळवावं लागलं असतं. पण किमान 150+ तरी आपल्याला मार्क्स मिळाले पाहिजे, या दृष्टिकोनातून आपल्याला त्या ठिकाणी तयारी करायची आहे. हा मुद्दा लक्षात असू द्या. त्याच्यानंतर आता जे आपल्याला विषय दिलेले आहे त्या विषयामध्ये नेमका अजून काय आपल्याला सिलेबस दिलेला आहे ते बघूयात. मराठी व्याकरण जे आहे त्याच्यामध्ये काय विचारणार आहेत आपल्याला, सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्यप्रचार यांचा अर्थ आणि उपयोग, तसेच उतार्यावरील प्रश्नांची उत्तरे. ओके, म्हणजे पॅसेज सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला दिल्या जाईल. त्याच्यानंतर इंग्रजीमध्ये काय विचारणार आहेत, कॉमन व्होकॅब्युलरी आहेत, सेंटेन्स स्ट्रक्चर आहे, ग्रामर आहे, यूज ऑफ ॲडम्स अँड फ्रेजेस अँड देअर मिनिंग्स अँड कॉम्प्रिहेन्शन ऑफ पॅसेज. तर अतिशय महत्त्वाचे हे 2 विषय आहे.
कारण याचं वेटेज जर तुम्ही बघितलं हे 25% आणि हे 25% बरोबर, म्हणजे 50% जे वेटेज आहे हे 50% वेटेज फक्त मराठी आणि इंग्रजी या 2 विषयांसाठी दिलेलं आहे. 25 प्रश्न 50 मार्क, 25 प्रश्न 50 मार्क, म्हणजे तुमचे 200 पैकी 100 मार्क हे 2च विषय तुम्हाला मिळवून देणार आहेत. म्हणून अतिशय सखोल असा अभ्यास या मराठी आणि इंग्रजी ग्रामरचा तुम्हाला करायचा आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, सामान्य ज्ञान या ठिकाणी विचारण्यात येणार आहे आणि सामान्य ज्ञान सुद्धा 25 प्रश्नांसाठी विचारण्यात येणार आहेत, म्हणजेच 50 गुणांसाठी विचारण्यात येणार आहे. मात्र याचा त्या ठिकाणी आपण जर बघितलं कॉस्ट बेनिफिट रेशो खूपच कमी आहे. असं जरी असलं तरी 25 प्रश्न आहेत, लक्षात घ्या. याच्यामध्ये विषय बरेच आहेत, जसं की भारतीय संघ राज्य व्यवस्था, भारतीय राज्यघटना, स्थानिक स्वराज्य संस्था, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ व विधिमंडळ इत्यादी. थोडक्यात इंडियन पॉलिटीचा अभ्यास करायचा आहे आपल्याला, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया आणि जे काही त्या ठिकाणी पंचायत राज असेल त्याचा अभ्यास करायचा आहे. यामध्ये काय काय मुद्दे दिलेले आहे तर त्याच्यावर फोकस करायचा आहे. घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावनेमागची भूमिका काय, त्याची तत्व काय आहे, घटनेची महत्त्वाची कलमं काय आहेत, ठळक वैशिष्ट्य, केंद्र आणि राज्य संबंध, निधर्मी राज्य म्हणजे सेक्युलर स्टेट, मूलभूत हक्क व कर्तव्य, राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे, शिक्षण, युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणजे समान नागरी कायदा आहे, स्वतंत्र न्यायपालिका, राज्यपाल, मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ, त्यांची कर्तव्य, अधिकार व कार्य, राज्य विधिमंडळ, विधानसभा, विधान परिषद व त्यांचे सदस्य, अधिकार, कार्य व कर्तव्य, विविध समित्या इत्यादी इत्यादी. ठीक आहे. माझा हा जो विषय आहे इंडियन पॉलिटी, तर याच्यावर साधारणतः किती प्रश्न येऊ शकतात, तर एक अंदाज असा आहे की बाबा 3 ते 4 प्रश्न याच्यावर विचारले जाऊ शकतात 25 क्वेश्चनच्या दृष्टिकोनातून. पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न विषय आहे आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास. याच्यामध्ये काय विचारणार आहेत तर सामाजिक व आर्थिक जागृती जी झाली 1885 पासून ते 1947 पर्यंत आणि ज्या काही महत्त्वाच्या व्यक्ती आहेत त्यांचं कार्य, जसं की महात्मा गांधी असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, अशा पद्धतीने समाज सुधारकांचे कार्य आहेत. स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृतीतील वर्तमानपत्रे जे काही न्यूजपेपर्स आहेत, शिक्षणाचा परिणाम नेमका काय झाला, स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन चळवळी आणि राष्ट्रीय चळवळी, हा इतिहासाचा सिलेबस तुम्हाला त्या ठिकाणी आहे. ठीक आहे. मग याच्यावर ही प्रश्न किती विचारतील तर साधारणतः अगेन ती 3 ते 4 प्रश्न या विषयावर विचारले जाऊ शकतात. पुढे बघा, पुढचा जो विषय आहे तिसरा तो म्हणजे भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल. भूगोल या ठिकाणी तुम्हाला भारताचा देखील करायचा आहे आणि महाराष्ट्राचा सुद्धा करायचा आहे. तर त्याच्यामध्ये प्राकृतिक आहे, फिजिकल भूगोल, मुख्य प्राकृतिक आहे, त्याच्यानंतर मुख्य प्राकृतिक विभाग आहे, हवामानशास्त्र आहे, पर्जन्यमान व तापमान, पर्जन्यातील विभागवार बदल, नद्या, पर्वत, पठार, विविध भूरूपे, राजकीय विभाग, प्रशासकीय विभाग, नैसर्गिक संपत्ती, वने व खनिजे, मानवी व सामाजिक भूगोल, लोकसंख्या, लोकसंख्येचे स्थानांतर, मायग्रेशन ऑफ पॉप्युलेशन व त्याचे उगम आणि इष्टस्थानावरील परिणाम, ग्रामीण वस्त्या व तांडे, झोपडपट्ट्या व त्यांचे प्रश्न. तर अशा स्वरूपाचा हा भूगोलाचा सिलेबस आहे. याच्यावर सुद्धा विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांची संख्या ही 3 ते 4 इतकी असू शकते. पुढचा महत्त्वाचा विषय आहे पर्यावरण. पर्यावरणामध्ये आपल्याला काय अभ्यासायचं आहे, मानवी विकास व पर्यावरण, पर्यावरणपूरक विकास, नैसर्गिक साधन संपत्तीचे संधारण, विशेषतः वनसंधारण, विविध प्रकारचे प्रदूषणे व पर्यावरणीय आपत्ती, पर्यावरण संवर्धनात कार्यरत असलेल्या राज्य, राष्ट्र, जागतिक पातळीवरील संघटना किंवा संस्था इत्यादी. तर पर्यावरणावर सुद्धा या ठिकाणी साधारणतः 2 ते 3 प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे. पुढचा महत्त्वाचा विषय आहे सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान. विज्ञानासोबतच तंत्रज्ञान सुद्धा अभ्यासायचं आहे. याच्यामध्ये बघा फिजिक्स, केमिस्ट्री, झुलॉजी, बॉटनी हे विषय त्या ठिकाणी अभ्यासायचे आहे. त्याच्यानंतर तुमचं जे तंत्रज्ञान आहे याच्यामध्ये काय असणार आहे, दूरसंवेदन, हवाई व ड्रोन छायाचित्रण, भौगोलिक माहिती प्रणाली व त्याचे उपयोजन, तेच तुम्हाला त्या ठिकाणी इंग्लिशमध्ये दिलेलं आहे. रिमोट सेन्सिंग, एरियल ड्रोन फोटोग्राफी, जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम अँड इट्स ॲप्लिकेशन आणि याच्यासोबतच ICT म्हणजे इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी याचा सुद्धा त्या ठिकाणी भाग तुम्हाला दिलेला आहे. तर याच्यावर आधारित प्रश्नांची संख्या किती असू शकते तर साधारणतः 4 ते 5 प्रश्न
तुम्हाला सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान या विषयावर विचारले जाऊ शकतात. पुढे बघा, अर्थव्यवस्था व नियोजन विकास विषयक अर्थशास्त्र हा अगेन तुमचे सामान्य ज्ञानमधला महत्त्वाचा विषय, ज्याच्यामध्ये काय काय सिलेबस दिलाय. समग्र लक्षीय अर्थशास्त्र म्हणजे मॅक्रो इकॉनॉमिक्स आहे. समग्र लक्षीय अर्थशास्त्र म्हणजे काय, वृद्धी आणि विकास, सार्वजनिक वित्त, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय भांडवल. याच्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था हा दुसरा घटक आहे, त्याच्या अंतर्गत आहेत भारतीय अर्थव्यवस्थेची आव्हाने आणि आर्थिक सुधारणा. त्याच्यानंतर भारतीय शेती व ग्रामीण विकास, सहकार, मौद्रिक व वित्तीय क्षेत्र, सार्वजनिक वित्त आणि वित्तीय संस्था, उद्योग व सेवा क्षेत्र, पायाभूत सुविधा विकास, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि भांडवल, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था. तर अशा पद्धतीने हा जो काही इकॉनॉमीचा सिलेबस आहे किंवा इकॉनॉमिकचा सिलेबस आहे, तर हा थोडासा वास्ट सिलेबस असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. तर याच्यावर विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांची संख्या साधारणतः ही 4 ते 5 प्रश्न अशी त्या ठिकाणी असू शकते. त्या दृष्टिकोनातून आपल्याला तयारी करायची आहे. त्याच्यानंतरचा महत्त्वाचा विषय आहे चालू घडामोडी. तर चालू घडामोडीमध्ये तुम्हाला जागतिक तसेच महाराष्ट्रातील आणि भारतातील नॅशनल लेवल, रिजनल लेवल आणि इंटरनॅशनल लेवलच्या चालू घडामोडी विचारल्या जातात. तर चालू घडामोडीची जी काही तयारी आहे, तर ती तयारी करत असताना नेमकं किती वर्षाच्या चालू घडामोडी करायच्या आहेत, तर साधारणतः त्या ठिकाणी तुम्ही 1.5 वर्षाच्या चालू घडामोडी करायच्या आहेत. ठीक आहे. परीक्षा ज्या दिवशी त्या ठिकाणी डिक्लेअर होईल त्या दिवसाच्या अगोदरचं जे काही 1.5 वर्ष आहे, किमान 1.5 वर्षाच्या चालू घडामोडी त्या ठिकाणी करायच्या आहेत. तर याच्यावर विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांची संख्या ही साधारणतः 3 ते 4 प्रश्न एवढी त्या ठिकाणी असू शकते. ओके. याच्यासोबतच माहिती अधिकार अधिनियम आहे 2005चा, राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट ॲज अपडेटेड. त्याच्यामध्ये काय सुधारणा झाल्या त्या माहिती बसले पाहिजे आपल्याला. तर RTI याच्यावर सुद्धा प्रश्न विचारण्यात येणार आहे. साधारणतः 2 ते 3 प्रश्न आपल्याला या कायद्यावर विचारले जाऊ शकतात. ओके. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी बघितलं की सामान्य अध्ययन जे आहे त्या सामान्य अध्ययनामध्ये कोणकोणते विषय आहेत. ओके. तर त्याच्यामध्ये पॉलिटी आहे, त्याच्यामध्ये हिस्ट्री आहे, त्याच्यामध्ये जिओग्राफी आहे, त्याच्यामध्ये एन्व्हायरमेंट आहे, त्याच्यामध्ये सायन्स अँड टेक आहे, त्याच्यामध्ये इकॉनॉमिक्स आहे, त्याच्यामध्ये चालू घडामोडी आहे, याच्यासोबतच माहितीचा अधिकार अधिनियम सुद्धा आहे. तर अशा पद्धतीने हा अगदी असा वास्ट असा सिलेबस त्या ठिकाणी सामान्य अध्ययनाचा आहे. ओके. आणि त्याच्यानंतर 25 प्रश्न जे आहे महत्त्वाचे, ते 25 प्रश्न अजून स्पेशली बुद्धिमत्ता चाचणी या घटकावर आधारित आहे. या बुद्धिमत्ता चाचणीमध्ये अंकगणित आणि सांख्यिकी सुद्धा समाविष्ट आहे. तर सामान्य बुद्धिमत्ता व आकलन, उमेदवार किती लवकर अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठीचे प्रश्न त्याच्यामध्ये विचारले जातील. अंकगणित व सांख्यिकी आहे, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक, टक्केवारी इत्यादी संबंधात माहिती त्या ठिकाणी आपल्याला विचारण्यात येणार आहे. तर हा एकूण सविस्तर सिलेबस आपल्याला दिलेला आहे. आणि तसं जर बघितलं तर हा जो सिलेबस आहे हा MPSCचा जो सिलेबस आहे कंबाईनचा, तो ॲज इट इज त्या ठिकाणी कॉपी पेस्ट केलेला आहे. MPSC कंबाईनचा जो मेन्सचा त्या ठिकाणी सिलेबस आहे तो सगळा इथे कॉपी पेस्ट केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे. परंतु असं जरी असलं तरी याची जी काही काठिण्य पातळी आहे, प्रश्नाची जी काठिण्य पातळी आहे ही नक्कीच MPSCच्या तुलनेत काठिण्य पातळी कमी असणार आहे. ओके. तर सो त्याच्यामुळे आपण त्या दृष्टिकोनातून तयारी करायची आहे. बेसिक कन्सेप्ट समजून घ्या व्यवस्थित आणि त्याच्यावर जास्तीत जास्त MCQची प्रॅक्टिस करायची आहे. तर याच्यासाठी जर आपल्याला त्या ठिकाणी बॅच पाहिजे असेल तर ती बॅचसुद्धा आपण लवकरच अवेलेबल करून घेणार आहोत. तर खाली तुम्हाला लिंक दिलेली आहे, ते आपलं ॲप डाउनलोड करा. याच्यासोबतच आपण या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून या परीक्षेच्या तयारीसाठी असेच यूट्यूबवर फ्री सेशनसुद्धा त्या ठिकाणी घेणार आहोत. तर तुम्ही नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तुमच्या काही अडचणी असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मांडू शकता. तुमच्या शंकांचं नक्कीच निरसन केलं जाईल. इथं आपण थांबूयात. सो भेटूया पुढच्या सेशनमध्ये. बेस्ट ऑफ लक फॉर युअर स्टडी. थँक्यू.